इकडे भाजप आमदार सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या घेतलेल्या भेटीवरून राजकीय वादळ उठलेलं आहे। धस मुंडे भेटीची बातमी फुटल्यामुळे धसांची चांगलीच कोंडी झालेली आहे। यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला आहे। माझं मत असे की या सगळ्या प्रकारांमध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थितरित्या माइंड गेम खेळतंय, याच्यात कोणीतरी षडयंत्र रचते। माझा गेम होणार नाही, मी एवढा सोपा नाही। पूर्ण लक्षात आलं हे कोण करतंय ते, पूर्ण बाब माझ्या लक्षात आली। मी त्यांचं नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगेल आणि हा जो पूर्ण षडयंत्र रचले याचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळी करीन। भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी शुक्रवारी वणव्यासारखी पसरली आणि राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं। त्यामागचं कारण म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून सुरेश धसांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं। मग अचानक असं काय झालं की धसांना मुंडेंची भेट घ्यावीशी वाटली, तर इकडे विरोधकांच्या हाती तर आयताच मुद्दा लागला। त्यांनी धसांना खिंडीत गाठलं, म्हणजे वाल्मिक कराडचा मुद्दा राहिला बाजूला आणि सुरेश धस मुंडे भेटीवरून चर्चा झडू लागली। पण आता यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा धसांनी केलाय। हे जे षडयंत्र आहे, या षडयंत्राच्या बाबतीत मी 100% मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मुख्यमंत्र्यांना बोलून, कारण मला ह्याच्यात पूर्ण लक्षात आलं हे कोण करतंय ते, पूर्ण बाब माझ्या लक्षात आली। मी त्यांचं नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगेल आणि हा जो पूर्ण षडयंत्र रचले याचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळी करीन। खरं तर धस मुंडेंच्या भेटीविषयी दोन्ही नेत्यांनी बरीच गुप्तता पाळली होती, पण व्हायचं नाही तेच झालं। कुणीतरी प्रसार माध्यमांना ही बातमी दिली आणि भेटीचं पितळ उघडं पडलं। आता ती बातमी कुणी फोडली असा प्रश्न खुद्द धसांनाही पडला होता, पण त्याच्या मुळाशी जाणार नाही ते धस कसलेल्या धसांनी अवघ्या 24 तासातच त्याचा छडा लावला। कोण करते गेम? जिल्ह्यातलाच आहे की जिल्ह्याच्या बाहेरचा? जिल्ह्यात ओळखून घ्या, जिल्ह्यातलाच आहे। थोडं आज मी सांगणार नाही, योग्य वेळी मी निश्चितपणे पर्दाफाश करतो म्हणलं ना, की बरोबर तुम्हालाच माइंड गेम खेळता येतात का? माइंड गेम आम्ही बी खेळू इथून पुढे। मुंडेंच्या भेटीचं राज बीड जिल्ह्यातील एका बड्या नेत्यानं उघड केल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय। त्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण तो नेता कोण ज्यानं धसांचा गेम केला? धसांना अडचणीत आणण्यासाठी तर ही बातमी जाणीवपूर्वक फोडण्यात आली नाहीये ना? धसांना डॅमेज केल्यास कुणाला बीड जिल्ह्यात फायदा होणार, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। पण खरं तर गेल्या काही दिवसात सुरेश धसांनी एकदा नव्हे तर 2दा भेट घेतली होती। प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी गेलतो। अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। आता दुसरी भेट कधी झाली ते धसांच्याच तोंडून ऐका। मी जे परवा भेटायला गेलो त्यांना, हे बघा, एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो। या दोन्ही भेटीवरून सुरेश धसांना टीकेचं धनी व्हावं लागलंय। गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास सुरेश धसांभोवतीचं बीडचं राजकारण फिरत असल्याचं चित्र आहे। पण मुंडेंच्या भेटीमुळे काही प्रमाणात का होईना धसांना डॅमेज झालंय। त्यावर धस कोणता मार्ग काढतात हे पाहावं लागणार आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाकडून सुरुवात झालेली आहे। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा तब्बल 70 दिवसांपासून फरार आहे। परिणामी त्याची बँक खाती गोठवण्याची आणि 5 वाहनं जप्त करण्याची आता कारवाई केली जाणार आहे। आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, तर दुसरीकडे कृष्णा आंधळेला फरार घोषित केल्यानंतर बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागण्यात आलेली होती। ही मागणी आता न्यायालयाकडून मान्य केल्यानंतर जप्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सीआयडीने न्यायालयात आंधळेच्या संपत्तीची माहिती सादर केल्यानंतर न्यायालयाने जप्तीचा आदेश दिलाय। धारूर आणि केशमध्ये असलेली बँक खाती गोठवण्याची आणि 5 वाहनं जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।
त्यामुळे कृष्णा आंधळेच्या आर्थिक नाड्या आवळण्यात येणार आहेत. वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीची न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलेला होता. त्यामुळे आता कृष्णा आंधळे तपास यंत्रणांना शरण येणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक असलेल्या कृष्णा आंधळे याच्या भोवती आता सीआयडी आणि तपासी यंत्रणांनी फास आवळलाय. विशेष म्हणजे त्याची संपत्ती जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयाने देखील आदेश दिलाय. त्यामुळं संपत्ती जप्त होण्याच्या भीतीनं कृष्णा आंधळे आता पोलिसांना शरण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक झाली पाहिजे, फक्त संपत्ती जप्त करून काही होणार नाही अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. ते त्यांचं सीआयडीनं त्यांचं काम केलेलं आहे, तो तपासाचा भाग आहे. त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते करत आहेत. पण त्याला लवकरात लवकर अटक करा, बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा, त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. सीआयडीने कारवाईचा फास आवळलेला आहे, त्यामुळे कृष्णा आंधळेची संपत्ती लवकरच जप्त होणार आहे. त्यामुळे फरार असलेला आरोपी किती काळ लपून राहतो की तपास यंत्रणांच्या हाती लागतो असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये आतापासूनच खटके उडायला सुरुवात झालेली आहे. भाजप स्वबळावरती लढणार असेल तर आम्ही सुद्धा स्वबळावरती लढायला तयार असल्याची डरकाळी शिवसेनेकडून फोडण्यात आली आहे. बघूया. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वेध लागले. महायुतीतील काही नेत्यांनी तर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावरती लढू असं स्पष्ट केलंय. भाजप जर स्वबळावरती लढणार असेल तर आम्ही सुद्धा स्वबळावरती लढू असं शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. काही नेते जे आहेत ना, उगाच तरी काही आपलं मतं मांडायचा प्रयत्न करतात आणि तेही मीडियाच्या माध्यमातून. मी त्यांना सांगेल की तुम्हाला जे काही सांगायचं तुमच्या नेत्याला सांगा. आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, महायुती म्हणून लढायची आमची इच्छा आहे. परंतु जर स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्याचं काही म्हणणं असलं तर ते आम्हालाही मान्य करावं लागेल. शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा ताकदीनं दिलाय, तर महायुतीने एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं यावरती भर देणार असल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा स्वबळाची भाषा वापरली जाते असा टोला भाजपाच्या नेत्यांनी मित्रपक्षांना लगावलाय. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, तर 22 जिल्हा परिषदांच्याही निवडणुका झालेल्या नाहीयेत. महापालिका निवडणुका कधी होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र निवडणुकीची घोषणा होण्याआधीच महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाच्या बाह्या सरसावणं सुरू केलंय. या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या किती महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या ते आपण बघूया. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. एकंदरीतच महापालिकेच्या या निवडणुका म्हणजे एक प्रकारे विधानसभेची मिनी निवडणूकच मानली जाते. आता ही निवडणूक स्वबळावरती लढवली जाते की महायुती एकत्रितपणे लढते हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आतापर्यंत 8 रुग्णांचा बळी घेणारा GBS हा आजार नेमका कशामुळे होतो हे आरोग्य विभागाला देखील स्पष्टपणे सांगता येत नाहीये. पण राज्याचे उपमुख्यमंत्री